नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, कालच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सायंकाळी एक परिपत्रक काढून असं जाहीर केलं की 2026 आणि 27च्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनं होतील. मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहे यांच्यामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण पसरलं. मग त्याच धर्तीवर लक्षात ठेवा, त्याच धर्तीवर अजूनही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आपली TET परीक्षा केव्हा घेणार हे जाहीर केलेलं नाही. तेव्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला विनंती आहे की सदरच्या परीक्षेचं टाइम टेबल लवकर डिक्लेअर करावं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं ज्या पद्धतीनं MPSCच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीनं TETच्या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कारण तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेणार म्हणून सांगून बसलेला आहात, परंतु ऑनलाईनचे अनेक प्रॉब्लेम आहेत. हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेला बसणारे जे काही स्टुडंट्स आहेत, विशेषतः शिक्षक बंधू, हे वयानं विशेषतः 40 ते 55च्या दरम्यानचे जास्त आहेत. मग या दरम्यानच्या शिक्षकाच्या काही दिसण्याच्या म्हणा, काही स्क्रीनच्या म्हणा किंवा संगणक हाताळायचं काही नॉलेज नसल्यामुळं त्याचे काही प्रॉब्लेम आहेत. मग जेव्हा या शिक्षकासमोर असे प्रॉब्लेम येतील, पुन्हा त्यांना या परीक्षेमध्ये फेल झाल्यामुळं पुन्हा परीक्षा द्यावी लागेल, तेव्हा महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. काय विनंती आहे? ज्या पद्धतीनं तुम्ही MPSCच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे, वास्तविक पाहता TET परीक्षा ही ऑनलाईन घ्या, कोणत्याही स्वरूपाची मागणी नव्हती. तरीही पेपर फुटला म्हणून तुम्ही जर हे ऑनलाईन विद्यार्थ्यावर लादत असाल तर ते चुकीचं आहे. माझ्या मतानुसार सदरची परीक्षा जर MPSC मार्फत एकाच दिवशी ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न झाला तर अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये फायदा होऊ शकतो. कारण विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला झाला होता, ऑफलाईन पद्धतीचाच अभ्यास झाला होता. महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, ऑनलाईनच्या पेपरमध्ये प्रश्नाचा दर्जा अतिशय सुमार असतो. मराठी व्याकरणाचे प्रश्न जर सोडले म्हणजे मराठी भाषेचे, तर इंग्रजीमध्ये तर असं काय काय वाचायला आणि पाहायला मिळतं की ते आपल्याला नवीनच वाटतंय. त्याचबरोबर सामान्य ज्ञान म्हणजे परिसर अभ्यासावर तर इतके सुमार दर्जाचे प्रश्न असतात, म्हणजे काही प्रश्न लायकीचेही नसतात आणि काही प्रश्न चालू घडामोडीच्या अनुषंगानं कधीही न वाचलेले आले असतात. तेव्हा शासनाला विनंती आहे, सदरची TET परीक्षा ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकाच दिवशी ऑफलाईन पद्धतीने घेऊन TET धारकांचा प्रश्न हा मिटवावा, जेणेकरून आमच्या TET धारकांना याच्यावर न्याय मिळू शकेल. ज्या पद्धतीनं आपण MPSCच्या मुलांना काही अंशी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसंच TET धारकांना सुद्धा न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे. अशा वेळी आपल्या TETच्या अनुषंगाने ज्या काही विद्यार्थी संघटना असतील त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा जर संबंधित संघटनांनी आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री जे दादा भुसे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री महोदय, कारण मुख्यमंत्री महोदय शक्यतो विद्यार्थ्याचं ऐकून घेतात आणि लक्षात ठेवा त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात. कारण का 2 दिवसापूर्वी MPSCची परीक्षा ऑफलाईन घेतली जाईल असं ट्विट CMO कार्यालयानं केलं होतं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी त्या संदर्भातलं पत्र किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सूचित करण्यात आलं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्या संदर्भातलं पत्र काढलं. त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा TET धारकांच्या विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून ही परीक्षा शक्यतो ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यामध्येही जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत त्यांच्या वयाचा आणि कार्यक्षमतेचा विचार करून दुसरी TET घ्यायचा जर प्रयत्न केला, म्हणजे दुसऱ्या प्रकारची TET त्या शिक्षकासाठी स्पेशल घ्यायचा प्रयत्न केला तर आणखी चांगलं होईल. सदर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.